गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या मूळ पुस्तकाच्या मजकुरात फेरबदल केल्याचा आरोप पानसरे कुटुंबीय आणि मूळ प्रकाशक प्रशांत अंबी यांनी केला। एका नवीन प्रकाशकानं प्रसिद्ध केलेल्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांबद्दल खोडसाळ मजकूर छापलाय। साधारण 20 भाषांमध्ये हे पुस्तक छापलं असून सर्व भाषातील पुस्तकातील मजकूर पुन्हा तपासणी करण्याची मागणी पानसरे कुटुंबियांनी केली। याशिवाय त्या नव्या प्रकाशकाला कायदेशीर नोटीसही पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। पन्हाळ्याला वेढा झाल्यानंतर कशी मदत केलेली आहे मुस्लिम सहकार्याने, जे शिवाजी महाराजांचे मुस्लिम सहकारी होते आणि ज्यांना माहित होतं आपण पकडले गेलो तर आपण मारले जाणार आहोत, आपल्याला सुटका नाहीये, हे असं असताना सुद्धा त्यांनी ते स्वीकारलेलं आहे। हे पूर्ण पानच गाळून टाकलेलं आहे, जाणीवपूर्वक गाळलंय। म्हणजे बाकीच्या गोष्टी कळाल्या आणि एवढं पानच कळालं नाही असं म्हणता येणं शक्य आहे का? किंवा अगदी सुरुवातीला तुम्ही पी.बी. सावंत जेव्हा न्यायमूर्ती होते त्या काळात त्यांनी खरं तर ते पत्र लिहिलेलं आहे न्यायमूर्ती असताना। ते पत्र अतिशय महत्वाचं आहे की एक न्यायमूर्ती काय विचार करतोय, काय सांगतोय, वाचकाला कळतंय की न्यायमूर्ती ज्या अर्थी या पुस्तकाच्या विषयी असं म्हणतात त्या अर्थी हे पुस्तक किती महत्वाचं आहे। पण जाणीवपूर्वक ते पानच कोरच ठेवलंय।